कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अंमली पदार्थ, जुगार, अनैतिक धंदे बंद करण्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाला पोलीस आणि प्रशासनाने केराची टोपली दाखवली हे दिसून आलंय। अंमली पदार्थ साठा करणाऱ्या टोळीचे जाळे हे जिल्हा अंतर्गत, जिल्हा बाहेर आणि राज्याच्या बाहेर अशा 3 प्रकारची गँग कार्यरत असल्याचं पत्रकार परिषदेत उभाटा शिवसेना नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितलंय। या विरोधात जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। सिंधुदुर्गातून गोव्यात अंमली पदार्थांची वाहतूक करतानाची पहिली मोठी कारवाई बांदा येथे झाली। आजची तरुण पिढी ही अंमली पदार्थ आणि अनैतिक धंद्यांच्या विळख्यात सापडली आहे। या अनुषंगाने उपरकर यांनी शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेतली होती। अशा प्रकारची घोषणा करणाऱ्या पालकमंत्र्यांची घोषणा पोलीस यंत्रणेने प्रशासनाने केराच्या टोपलीत टाकली। कारण आज जर पालकमंत्री एवढं कशासाठी करत होते, पोलिसांचे हप्ते वाढवण्यासाठी की स्वतःचे हप्ते वाढवून घेण्यासाठी, हे आता जनतेकडे प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण यापूर्वी या असलेल्या पिंगुळीमधल्या असलेल्या गांजा किंवा चरस जे सप्लाय करत होते, तो परप्रांताबाबत यापूर्वी या तिकडच्या कार्यकर्त्यांनी, ग्रामस्थांनी पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला। आम्ही त्यावेळी SP-ना सांगण्याचा प्रयत्न केला की कुडाळ MIDC मध्ये संध्याकाळच्या वेळी तरुण तरुणी गांजा घेतात, चरस घेतात, असे आंमले पदार्थ घेतात। त्यानंतर एक हायवेमध्ये असलेली एक सॉमिलवरती पण त्याच्या प्रकारचा चालू असता। अशा प्रकारचे आम्ही वारंवार सांगून पालकमंत्र्यांनी परवा घोषणा केल्यानंतर आम्ही सोडला की दमदार पालकमंत्री म्हणून स्वतःला म्हणून घेतात, ते पालकमंत्र्यांच्या सांगण्याने प्रशासन, पोलीस यंत्रणा या ह्याच्यावरती नियंत्रण आणेल। पण जो आम्ही म्हणत होतो गोव्यातून इथे येतो अंमली पदार्थ, ते आज सिंधू जिल्ह्याची लाज गमावणे, सिंधू जिल्ह्याची आमची लाज गेली आहे। या जिल्ह्यातून कुडाळ तालुक्यातल्या पिंगुळी गावातून ड्रग सप्लाय होतात आणि पोलिसांना माहिती असून पोलीस याच्यावर कारवाई करतात। आणि या विरोधात जनतेला घेऊन शिवसेना पुढे रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणार आहे। आणि अशा पद्धतीने तरुण पिढीला वाचवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे।